राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 21 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन. मोठ्या माणसांनी क्षुद्र माणसाप्रमाणे वागू नये. त्यांनी सर्वांना सांभाळून त्यांच्याशी मोठ्या प्रेमानं वागलं पाहिजे. माणसं एकमेकांकडे प्रेमानं आकर्षिली जातात. परमपूज्य दादा म्हणायचे त्याप्रमाणे संतांच्या ठिकाणी असलेल्या प्रेमामुळे लोक जमतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. हेच तत्त्व खरं आहे. निरपेक्ष प्रेमानं जर व्यवहार सर्वत्र झाले तर खळांची व्यंकटी सांडायला सुद्धा वेळ लागणार नाही. या प्रेमाच्या वागणुकीचं उदाहरण मोठ्या लोकांनी सामान्यांपुढे ठेवलं पाहिजे. यद यद आचरती श्रेष्ठः तत् तत् एव इतरे जनः. मोठे लोक जसं वागतात त्याचं अनुकरण इतर लोक करतात असं गीतेत सांगितलंय. लोकस तदनु वर्तते. म्हणून लोकांना उदाहरण घालून देण्यासाठी मोठ्या माणसांनी फार काळजीपूर्वक वागावं लागतं. गीतेत कर्मयोग सांगताना नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. मला त्रिलोकात करण्यासारखं काही काम नाही किंवा हेतू नाही. लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुम अर्हसि. लोकसंग्रहासाठी म्हणून मात्र कर्मयोगाचं आचरण करावं लागतं असं भगवंतांनी म्हटलं आहे. संतांच्या चरित्राकडे पाहिलं की लक्षात येईल की त्यांनी आपल्या सबंध जीवनात कधीही कुणाला दुखावलं नाही. दुष्टांशी, त्यांना त्रास देणाऱ्यांशी सुद्धा ते प्रेमानंच वागले. प्रेमानंच जग जिंकता येतं हीच गोष्ट त्यांनी सातत्यानं आपल्यासमोर उदाहरण म्हणून ठेवली नाही काय. म्हणून जनसामान्यांपेक्षा मोठ्या लोकांची वागण्याची व्यवहाराची पद्धत निराळी असते. सामान्य मनुष्य ज्या पद्धतीनं एकमेकांबरोबर वागतात, व्यवहार करतात, तशा पद्धतीनं ते वागत नाहीत. त्यांच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा भारदस्तपणा असतो आणि तोच इथं अभिप्रेत आहे. सर्वसामान्यांना समजावून घेऊन जर प्रेमानं वागता येत नसेल तर त्याला मोठा कसा म्हणणार. क्षमा, प्रेम, दया, करुणा, कळवळा या गुणांची परिपूर्ण अवस्था संतांच्या मोठ्या माणसांच्या स्वभावात असते. तशी ती असेल तरच तो मनुष्य मोठा मनुष्य. ह्याच्याकडे बघूनच सामान्य माणसाला समाधान मिळतं. ही प्रेमानं वागण्याची वृत्ती कशी वाढेल तर परमेश्वर सगळीकडे आणि सर्वांच्या ठायी आहे या दृढ भावनेनं, अनुभवानं हे होऊ शकेल. यासाठी परमेश्वराची भक्ती अत्यंत प्रेमानं करायला हवी. अशी भक्ती जी व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड घालून करता येईल म्हणजे नामस्मरण भक्तीच होय. अर्थात ती सुद्धा गुरुकृपेशिवाय साध्य होत नाही हे तितकंच खरं आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.